बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ता हनुमंत पवार यांना मारहाण झाली आहे। तातडीची बातमी आपल्या समोर येते। काँग्रेसचे प्रवक्ता हनुमंत पवार यांना मारहाण झाल्याची दृश्य आपण स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला पाहू शकता। ही सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली दृश्य आहेत। काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हनुमंत पवार यांना मारहाण केली असा आरोप केला जातोय। दरम्यान या प्रकरणामध्ये तुषार दामगुडे यांच्या संदर्भातही काही आक्षेप नोंदवले गेलेले आहेत। अविनाश पर्वत आपले सहकारी आणि प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश, हे काय घडलंय, कुठे घडलंय? पुण्यामध्ये घडलेले काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना संध्याकाळच्या दरम्यान हे जे आहे मारहाण केले। हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याची आता सध्या तरी माहिती समोर येत आहे। खरं तर हे एका आदिल ऋतुवाणीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर जे आहे तो हा हल्ला झाला आहे। आता सध्या तरी याचा सीसीटीव्ही समोर येते आणि यामध्ये आता पोलीस तपास करत आहे। तरी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला येते की यामध्ये हनुमंत पवार यांना मारहाण करताना काही लोक दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अविनाश, इथे जी लोक दिसत आहेत त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं नाव तुषार दामगुडे असं दिसतं आहे। तुषार दामगुडे यांनी असं काय केलं किंवा हनुमंत पवार यांनी असं काय केलं की या प्रकरणामध्ये हे मारहाणीपर्यंत गेलंय? खरं तर काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांनी कोणत्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेतला होता आणि त्याचा काहीतरी आक्षेप असल्याचा आता तरी समजतोय। परंतु नेमकं काय कारण हे आता काही वेळात समोर येईल। परंतु सध्या त्यांनी कोणत्या कारणामुळे मारहाण केली किंवा काय केलं यामध्ये त्यांनी आरोप देखील असं केला की बंदुकीचा धाक दाखवत जे आहे ते मारहाण केल्याचं देखील आता आरोप केलेला आहे। परंतु जे आहे पोलीस तपासामध्ये जे आहे ते समोर सगळं चित्र जे ते स्पष्ट होणार आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणाला काही अटक झाली आहे का अविनाश? नाही, आता काही वेळापूर्वी जी आहे घटना समोर आलेली आहे, त्यामुळे आता सध्या तरी अटक कुणाला केली अशी माहिती तर समोर येत नाहीये। आपण एकदा परत व्हिज्युअल पाहूयात। अविनाश, आपण जोडलेले राहा। दरम्यान तुषार दामगुडे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे। तुषार दामगुडे आपल्याशी जोडले जातील थोड्याच वेळात। आपण त्यांच्याशीही बोलणार आहोत। ही दृश्य पुण्यातून येत आहेत। पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ता हनुमंत पवार यांना मारहाण झालेली आहे आणि त्याची दृश्य आता आपण या सीसीटीव्ही मध्ये पाहतो आहोत। आपल्याला जी माणसं दिसतायत त्या व्यक्तीमध्ये तुषार दामगुडे एक आहेत। आता आपल्या सोबत तुषार दामगुडे जोडले गेलेले आहेत। तुषारजी, माझा आवाज आपल्याला येतोय का? प्रसाद काथे बोलतोय। चांगला आहे तुषारजी, काय घडलं? तुमच्याकडून एका व्यक्तीवर हात उचलला गेल्याचा सीसीटीव्ही आमच्याकडे आहे, तो आता स्क्रीनवर दिसतो आहे। असं काय घडलंय की हनुमंत पवार आणि तुमच्यामध्ये प्रकरण हातघाईवर गेलं? एक 5-6 दिवसांपूर्वी आयबीएन लोकमत चॅनलवरती एक डिबेट झाली होती। त्याच्यामध्ये मी माझी बाजू मांडत असताना त्या हनुमंत पवार नावाच्या व्यक्तीने सगळ्या महाराष्ट्राने बघितलं असेल की मला अत्यंत घाणेरड्या अशा शिव्या ओपनली दिल्या त्यांनी। आणि आजही डिबेट चालू असताना त्यातून बाहेर पडताना त्याने मला तू खूप नक्षलवादी करतो, तुला ठोकून टाकतो त्यांना सांगून, अशा प्रकारचं दिलं। बाहेर पडल्यानंतर मी त्याला जवळ बोलले, काय बाबा तू काय तुझ्या मनावर नाही का? तर तिथं पुन्हा एकदा त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मला पुन्हा एकदा त्याने तिथे जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर तो घडलेला प्रकार आहे आणि याच्यामध्ये त्यांनी मला बक्काबुक्की केलेली आहे आणि ते जो काही आरोप आहे त्यांनी तो काही बंदूक वगैरे लागते सरासर दिसते सगळ्या महाराष्ट्राला की ते अत्यंत धाटांचं असं खोटं वक्तव्य आहे। कारण माझ्या कंपनीला माझं एक अधिकृत वेपन आहे, ते हॉल्स्टर लावलेलं आहे, त्याला ते बहुतेक ते समजले आणि त्याच्यामध्ये दिसतंय की अशा प्रकारचं कुठलंही काही लावलेलं नाही, काही बोललेलं नाही। पण हा विकृत मनुष्य आहे, शिवीगाळ करणं, धमकी देणं, जीवे मारण्याची। आणि याची पार्श्वभूमी ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची असल्यामुळं उलट गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून याचे काही तसे काही धागेदोरे आहेत त्याची चौकशी केली पाहिजे। मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या सोबत असलेल्या काही व्यक्तींनी मारहाण केल्यानंतर हा माणूस गळ्यामध्ये काँग्रेसचं उपकरण का घालतोय? मला तुम्हाला आवर्जून आठवण करून द्यायची की म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये एक वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी खुलासा की काँग्रेसच्या भारत जोडो जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये नक्षलवाद्यांच्या 46 संघटनांचा सहभाग होता। या सगळ्या विषयावरती मी सातत्याने लिहित आलेलो आहे, सगळा महाराष्ट्र जाणतो की मी या विषयामध्ये खूप काम करतो। आणि हा हनुमंत पवार याची पार्श्वभूमी देखील याच पक्षाची आहे। तर मला उलट त्याच्यामध्ये हे काही सरळ प्रकरण दिसत नाहीये।
कारण याच्यामध्ये बघा, हा मनुष्य कम्युनिस्ट पक्षातून येतो काय, हा नक्षलवाद्यांची धमकी देतो काय, हा एखाद्या व्यक्तीला सरळ सरळ उघडपणे शिवीगाळ आणि तत्सम करण्याचं हे करतो काय, हा मनुष्य सरळ नाहीये. उलट याची सखोल चौकशी झाली पाहिजे. मी पोलीस संरक्षणाची मागणी करतो की याचे काही धागेदोरे त्याचे आहेत का ते ठीक सिद्ध आहे. झालं पाहिजे. धन्यवाद तुषार दामगुडे या सगळ्या प्रतिक्रियेसाठी.